विशाल महाराष्ट्रामधून प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर मी बोलत आहे। आज मी गोरेगाव जॉकर पार्क इथं आलो आहे, विनस केडसरच्या इथं। आज योग योग दिनानिमित्त यांनी कार्यक्रम केलेला चांगल्या पद्धतीने, आणि इथं योगचे गुरु परब सर आले, ते थोडे आपल्याला सांगतील या योग योग आणि सूर्यनमस्कार तसं म्हटलं तर फरक आहे, परंतु तो योग सदृश्य व्यायाम प्रकार आहे। आणि एवढंच नव्हे तर तो सांस्कृतिक सूर्योपासनासुद्धा आहे। त्यामुळे सर्व आबालवृद्ध लहान मोठे कुठल्याही पंथाचे असो कुठल्याही धर्माचे असो सगळेजण सूर्यनमस्कार करून आपलं शारीरिक मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्यसुद्धा सुरक्षित राहू शकतात। तर मला वाटतं की सगळ्यांनी याचा लाभ घ्यावा आणि त्याचा प्रसार करावा। आणि ज्या ज्या संघटना हे काम करत आहेत त्या संघटनांना विशेष त्यांचा आभार मी मानतो। आज याच्यामध्ये सहभागी झालेले सगळे, तर कसं वाटलं आहे? अतिशय चांगलं, कारण इथे वयाचं बंधन नव्हतं, जातीचं बंधन नव्हतं, कास्ट क्रीड काही नव्हतं। आणि सगळी मंडळी अक्षरशः वृद्धसुद्धा वातावरणामुळे एवढे चार्ज झाली होती की त्यांच्यामुळे ते घरी कदाचित 108 करू शकले नसते, परंतु या वातावरणामुळे त्यांनी 108 केले। याचा अर्थच हामुळे की असे सामुदायिक कार्यक्रम जेव्हा होतील त्या कार्यक्रमाचा लाभ नक्कीच लोकांना प्रेरणा देण्यासाठी होईल। आणि म्हणून या संस्थांनी जे आयोजन केलं त्यांना विशेष मी धन्यवाद देतो। असे कार्यक्रम वरचेवर व्हायला पाहिजे आणि या कार्यक्रमातून असे योग शिक्षक तो व्हायला पाहिजे की ते गावोगाव जाऊन ते शिकवतील। अर्थात त्यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सुद्धा एक पुढचा पाऊल उचललं पाहिजे की त्यांना योग शिक्षक म्हणून मान्यता देऊन त्यांना सूर्यनमस्कार शिकवण्यासाठी त्यांना एक प्रकारचा रोजगार मिळेल। रोजगारासाठी ते करतच नाही मुळी, परंतु रोजगार प्लस त्यांचं सामाजिक कार्य असं व्हावं। तर हा मला वाटते त्यांनी आयोग जो आहे तो योग आयोग हा त्यांनी महाराष्ट्र सरकारने लागू करावा, जेणेकरून ही जी चळवळ आहे हा जो उपक्रम आहे तो आणखी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्याचा लाभ सगळ्यांना मिळेल असं मला वाटतं। तसेच आपल्याबरोबर आपले शिर्के सर आहे, ते थोडे आपल्या योग शिक्षक महासंघ महाराष्ट्र योग शिक्षक महासंघाच्या मुंबई विभागाने जो सूर्यनमस्काराचा वर्ग आहे, सूर्यनमस्कार ही कमीत कमी कालावधीमध्ये जास्ती म्हणजे आसनांची साखळी आहे जी कमीत कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त आपण योगाची आसनं त्यात करू शकतो। तर आज जो त्यांनी उपक्रम राबवला आणि पूर्ण मुंबईमध्ये आता त्याची जाहिरात होईलच, तो सामाजिक जो उपक्रम आहे तो राबवल्याबद्दल योग शिक्षक संघ मुंबईचे मी आभार मानतो। आणि असाच त्यांनी दरवर्षी योगाच्या मार्फत प्रचार करावा असं बोलून मी माझे 2 शब्द। तसेच आपले महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे अध्यक्ष संतोषजी खरमोडा ते सर आता थोडे आपल्याला सांगतील। यांना BJP सरकार आहे, तुम्ही शिक्षकाच्याबद्दल तुम्ही मान्य करते, म्हणजे त्यांना नोकरी भेटावी हे भेटावी, त्यासाठी तुम्ही पण विद्या ठाकूर मॅडम आहे तर त्यांच्याकडे पण तुम्ही मागणी करू शकता तुमचा, तर त्याबद्दल काय सांगू शकता? नक्कीच सर। सर्वप्रथम विशाल महाराष्ट्राचे संपादक आहेत रामपूरकर, मी आपलं स्वागत करतो। आपण वेळात वेळ काढून इथे आलात। आणि राहिली गोष्ट महाराष्ट्र योग शिक्षक संघ यांच्यामार्फत जे आम्ही सरकारकडे योग आयोग लागू करा ही मागणी सातत्यानं आम्ही धरून ठेवलेली आहे। बरेचसे आमदार खासदार यांच्यापर्यंत आमची मागणीपत्र पोहोचलेले आहेत आणि हे आपलं सरकार आहे, मोदीजींचं सरकार आहे। तर मी मोदीजींच्या सरकारला, फडणवीस सरांच्या सरकारला मी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये योग आयोग नक्कीच लागू करा आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील मुंबईतील योग शिक्षकांना संधी मिळेल, सरकारी नोकरीची संधी मिळेल। तर पुन्हा एकदा या BJP सरकारला मी कळकळीची विनंती करतो। आमचे जे संस्थापक अध्यक्ष आहेत मनोज नील पवार सर यांच्यामार्फत देखील मी विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये योग आयोग लागू करा आणि सर्व योग शिक्षकांचं कल्याण करा, ही कळकळीची विनंती। धन्यवाद सर। मी एक संतोष सर तुम्हाला एक प्रश्न विचारतो। आज तुम्ही एवढा मोठा कार्यक्रम राबवला, लांबून लोक आले, त्याच्यामध्ये लहान मुलं पण दिसली, वयस्कर माणसं पण दिसली, आणि हा तुम्हाला त्यांचा कसा वाटला तुम्हाला? अप्रतिम। खरं तर वाखाणण्याजोगी ही कल्पना आपण सर्वांनी आखली होती आणि त्यामध्ये लहान 6 वर्षाचा
मला वाटतं सानिका हेदूकर ह्या 6 वर्षाची कन्या हिने देखील भाग घेतला. प्लस विवान चिबडे हे देखील 8 ते 9 वर्षाचे आहेत, त्यांनी देखील भाग घेतला. तसंच वरिष्ठ लोक जिथं आपण इथे बघू शकता की वरिष्ठ लोक देखील मला वाटतं 80 वयाच्या एक आजीबाई देखील होत्या, एक 70 वर्षाच्या होत्या, एक 59 वर्षाच्या होत्या. असे अनेक असंख्य योगप्रेमी, योग शिक्षक, योग साधक, योगाचार्य अशा लोकांनी या संधीचा फायदा घेतला आणि इथे 108 सूर्यनमस्कार रेकॉर्ड ब्रेक केलं. त्याबद्दल मी उपस्थित सर्व साधकांचे, मान्यवरांचे आणि सर्व आमची जी मुंबई जिल्हा टीम आहेत, आमचे महासचिव आहेत कृष्णा शिंदे, प्लस आमचे जयदीप सर आहेत आणि असंख्य जेवढे आमचे मुंबई टीमचे जेवढे सदस्य आहेत, मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि हा उपक्रम सरांच्या आशीर्वादाने आम्हाला दरवर्षी करायला मिळो हीच विनंती. धन्यवाद. ना मी आत शिबिरमध्ये आलो तेव्हा एक महिला होती, साडीवरती सूर्यनमस्कार मारत होती. हो अर्थातच. आणि स्पेशली त्या महिलेचं आपण नाव घेऊन त्यांना त्यांचा जयघोष केला आणि त्याबद्दल महाराष्ट्र संघातर्फे त्यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत. धन्यवाद संतोष सर. जो साधक